नमस्कार, आपण पाहत आहात वास्तवनामामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत। प्रहारच्या प्रहारची दखल, अखेर विनंतीपत्र घेऊन डीएचओ आंदोलनस्थळी दाखल। डीएचओच्या विनंतीनुसार संबंधित आंदोलनास तात्पुरती स्थगिती। याबाबत सविस्तर वृत्त असे की सोनवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात अमानुष प्रकारे केल्या गेलेल्या शस्त्रक्रियेविरोधात पाटण पंचायत समितीच्या प्रांगणात सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन पीडित महिलेला योग्य तो न्याय देण्याच्या उद्देशाने व सदर घटनेचा रितसर तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासनाचे विनंतीपत्र माननीय डीएचओ यांनी ॲडिशनल डीएच1 मार्फत आंदोलनस्थळी पाठवल्याने सुरू असलेले आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष आंदोलन योद्धा मान्य शुभम उबाळे यांनी पीडित महिलेच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत जाहीर केले असले तरी प्रशासन मात्र वेळकाढूपणा करणार की योग्य न्याय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। चला तर मग पाहूयात 15 दिवसानंतर या आंदोलनाची दिशा, पीडितेच्या कुटुंबियांची भूमिका आणि आंदोलन योद्धा मान्य शुभम उबाळे यांचा निर्णयात्मक प्रहारचा प्रहार। नमस्कार, मी शुभम उबाळे। आज आंदोलनाचा आपला दुसरा दिवस आहे आणि आजच्या आंदोलनामध्ये सातारा जिल्ह्याचे जिल्हा परिषदचे आरोग्य विभागाचे ॲडिशनल डीएचओ साहेब या ठिकाणी आता आपल्या आंदोलनाला भेट झालेली आहे। यांनी या ठिकाणी आपल्याला कारवाईच्या संदर्भातलं एक पत्र दिलेलं आहे। यामध्ये आपल्याला साधारण 15 दिवसाची मुदत संबंधित प्रशासनानं मागितलेली आहे। आपण ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रशासनाला आपण 15 दिवस कारवाईच्या संदर्भात आणि चौकशीच्या संदर्भात आपण सूट दिलेली आहे। मात्र आम्ही आर्थिक जो काही दुसरा मुद्दा आहे की आर्थिक भरपाई या कुटुंबाला मिळाली पाहिजे, तर त्या पद्धतीने आपल्याला शब्दसुद्धा या ठिकाणी साहेबांनी दिलेला आहे। तर आम्ही मिटिंगमध्ये हा सगळा विषय मांडून सदरची सगळी दिलं तपासून आम्ही योग्य तो निर्णय या ठिकाणी कुटुंबाला द्यायचा विश्वास आणि हा शब्द या ठिकाणी अधिकाऱ्यांना आपल्याला दिलेला आहे। त्यामुळं सध्याला आपण तुर्तास हे आंदोलन जे आहे ते आपण स्थगित करतोय। मात्र या ठिकाणी मी एक गोष्ट सांगतो की संबंधित आरोग्य विभागानं योग्य तो न्याय निवाडा ह्या प्रकरणामध्ये करावा। आर्थिक नुकसान भरपाई या कुटुंबाला मिळालीच पाहिजे आणि या 15 दिवसानंतर जर व्यवस्थित योग्य न्याय निवाडा झाला नाही, मात्र याच्यानंतर जर आक्रमक करून जर आम्ही घेऊ संघटनेच्या वतीनं, त्याला सर्वस्वी जबाबदार हे आरोग्य डिपार्टमेंट आणि संबंधित दोन डॉक्टर राहतील एवढंच सांगतो आणि या ठिकाणी आंदोलन स्थगित करतो। धन्यवाद।